नमस्कार रसिक श्रोते हो. माया स्वरगंध या यूट्यूब चॅनलवर मी माया कारगेवार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. गणेश चतुर्थीला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं अतिशय उत्साहाच्या वातावरणात, चैतन्यमय अशा वातावरणात आणि ढोल ताशाच्या गजरात छान आगमन झालेलं आहे. बाप्पा घरोघरी आणि समाजात, सार्वजनिक ठिकाणी, देशात विदेशात स्थानापन्न झालेले आहेत. अशा या 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या बाप्पांचं आगमन नुकतंच झालेलं आहे. तर रसिक हो, या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी आपणासमोर गणेश पुराणातील काही कथा सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमः. हे गजानना, तुला नमस्कार असो. तू विघ्नांचे निवारण करणारा आहेस. तू महासमर्थ आहेस. तुझा महिमा अचिंत्य आहे. म्हणूनच कार्यारंभी सूर, नर, ऋषीजन असे सर्वच तुझे स्मरण करतात. तू विद्येचा स्वामी आहेस. तू अष्टमहासिद्धींचा अधिपती आहेस. तुझ्या कृपेने सद्बुद्धी प्राप्त होते आणि कल्याण होते. हे गणेशा, आज तुझ्याच प्रेरणेने सर्वांना पावन करणारी ही तुझी कथा भाविकांना सांगण्याचा मी यथोचित प्रयत्न करीत आहे. ही कथा भाविकांना आनंद देव आणि तुझ्या प्रसादाने त्यांचं सर्व मंगल हो, हीच तुझ्या चरणी मी माझी विनम्र प्रार्थना आहे. तर रसिक हो, आजच्या आपल्या पहिल्या कथेचं नाव आहे ब्रह्मदेवाकडनं व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश. भृगु ऋषी गणेश पुराण सांगणार आहेत हे वर्तमान श्रुत होताच त्यांचे शिष्य, पुत्र च्यवन आणि आश्रमवासी जण तिथे उपस्थित झाले. स्वतः गणपतीही सूक्ष्म रूपाने तिथे प्रगट झाला. त्यामुळे आश्रमातील आधीचे शुद्ध, सात्विक आणि मंगलमय वातावरण अधिकच प्रसन्न वाटू लागले. अंतर्ज्ञानी भृगूंनी गणपतीचे आगमन झाल्याचे जाणले. त्यांनी शिवनंदनाला अत्यंत आदराने नमस्कार केला. उपस्थित सर्वजण चित्त एकाग्र करून श्रवण सुखाचा लाभ घेऊ लागले. भृगु ऋषी सोमंतकास म्हणाले, राजा, भगवान व्यास आणि भगवान श्री विष्णू लौकिकदृष्ट्या भिन्न स्वरूपाचे दिसत असले तरी अंतर्यामी ते एक रूपच आहेत. व्यासांना श्रीहरीचा ज्ञानमय अंशावतार म्हणतात. त्यांनी वेदांची ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 भागात विभागणी केली. वेदांचे हे ज्ञान सर्वसामान्य लोकांना समजण्याच्या पलीकडचे होते. त्यावर उपाय म्हणून आपण पुराणांची रचना करावी आणि त्यातील प्रासादिक कथा निरूपणातून लोकांना जीवनावश्यक तत्त्वज्ञान सोपे करून सांगावे. त्याद्वारे मोक्षदायक उपासना मार्गाचा उपदेश करून लोकोद्धाराचे महत् कार्य करावे असा विचार त्यांच्या मनात आला. पुराणांची निर्मिती करताना त्यांनी कोणत्याही देवतेचे स्मरण केले नाही. त्यामुळे वेदांची व्याख्या करण्याइतकी कुशाग्र असलेली व्यासांची बुद्धी स्तंभित झाली. पुराणांची निर्मिती कशी करावी हेच त्यांना कळेना. ते विचलित झाले. आपली मनस्थिती अशी का झाली हे जाणून घेण्यासाठी ते सत्यलोकी गेले. ब्रह्मदेवाने व्यास महर्षींचा आदर सत्कार केला. त्यांना आगमनाचा हेतू विचारला. व्यास म्हणाले, हे विधी, कलियुगात मानवी प्रवृत्ती जडत्वाकडे झुकत आहे. पापाचरण करताना त्यांना काहीही वाटत नाही. ते नास्तिक होत आहेत. ते वेदांची निंदा करतात. कसलाही विधिनिषेध पाळत नाहीत. हे सर्व पाहून मी अगदी व्यथित झालो आहे.
लोकोद्धारासाठी त्यांना सदाचार आणि मोक्ष मार्गाचे ज्ञान देणे गरजेचे आहे असं मला वाटते. त्यांना वेदांचे तत्त्वज्ञानही सोपे करून सांगण्याची गरज आहे. त्या संदर्भात सर्वकष विचार करून मी पुराणांची रचना करावी असे ठरवलं. पण मला काही सुचतच नाही. मी दिग्मुख झालो आहे. माझ्या बाबतीत का असं घडलं याविषयी मार्गदर्शन करावे अशी प्रार्थना आहे. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुने, कोणत्याही कार्यात घाईगर्दी करून काहीच उपयोग होत नाही. विचारपूर्वक युक्तीने केलेली कार्ये सिद्ध होतात. तू सर्वज्ञ आहेस असा सूक्ष्म अहंकार तुझ्या अंतःकरणात निर्माण झालेला आहे. त्यामुळे पुराणांची रचना करताना तुला आद्य पूजनीय महागणपतीचे विस्मरण झाले. तू अन्य देवतांचेही स्मरण केले नाहीस. अरे, गणपती हा सृष्टीचा निर्माता आहे. तो चराचराचा स्वामी, सर्वार्थाने समर्थ आणि अत्यंत मंगल करणारा आहे. मी स्वतः विष्णू, शंकर, इंद्रादी देव आणि दिक्पाल असे सर्वजण त्याच्या आज्ञेनेच त्याने नियुक्त करून दिलेली सृष्टीतील आपापली कार्य करतो. गणपती सिद्धी बुद्धीचा दाता आहे. त्याचे स्मरण केल्याने, त्याला शरण गेल्याने सर्व विघ्नांचे निरसन होऊन कार्यसिद्धी होते. म्हणून तू भक्तिभावाने त्याची आराधना कर. तोच तुझा संकल्प तडीस नेईल. अन्यथा हजारो वर्षे प्रयत्न करूनही तुला काहीच साध्य होणार नाही. ब्रह्मदेवाच्या बोलण्यातून बुद्धिभ्रम झालेल्या व्यासांना काहीच अर्थबोध झाला नाही. ते म्हणाले, हे प्रभू, आपण काय बोलता? मला काहीच समजत नाही. हा गणपती कोण आहे? त्या देवाचे स्वरूप कसे आहे? त्याने मला कसे ज्ञान होईल? तो पूर्वी कोणाला प्रसन्न झाला होता? तसेच त्याचे अवतार, त्याचे पराक्रम याबद्दल मला सविस्तर माहिती सांगा. तो मला कसा प्रसन्न होईल तेही सांगा. ब्रह्मदेव म्हणाला, हे मुने, गणपती आराधनेचे 7 कोटी महामंत्र आहेत. त्यापैकी षडाक्षरी मंत्र लवकर सिद्धी देणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. या मंत्रांच्या प्रभावाने गणेश भक्तांच्या ठाई अद्भुत सामर्थ्य येते. ते सिद्ध व जीवनमुक्त होतात. ते देवांनाही पूज्य होतात. गणेश भक्तांच्या दर्शनाने विघ्ने भयभीत होऊन दिगंतरी पळतात. श्री गणपती तुझ्यावर प्रसन्न व्हावा आणि त्याच्या कृपा प्रसादाने तुझी लवकरात लवकर कार्यसिद्धी व्हावी म्हणून मी तुला एकाक्षर मंत्राचा उपदेश करणार आहे. या मंत्राच्या अनुष्ठानाने तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. श्री गणेश मंत्राचे अनुष्ठान करणाऱ्याने स्नान करून शुचिर्भूत व्हावे, धूत वस्त्रे नेसावी, दर्भासनावर किंवा शुद्धासनावर बसावे, आचमन, प्राणायाम आणि त्यानंतर अंतर्मातृका, बहिर्मातृका न्यास करावेत. मंत्रदेवता महागणपतीचे ध्यान करावे. त्याची भक्तिपूर्वक मानस पूजा करावी. श्री गणपतीची प्रसन्नता लाभून कार्यसिद्धी व्हावी म्हणून त्याच्या मंत्राच्या पुरश्चरणाचा अर्थात नियमपूर्वक अनुष्ठानाचा संकल्प करावा. एकांतात बसून एकाग्र चित्ताने आणि दृढनिष्ठेने मंत्रानुष्ठान करावे. हे मुने, गणपतीचे सर्वच मंत्र अत्यंत पवित्र, उपासकाला पावन करणारे, त्याचे कल्याण करणारे आणि उत्तम फलदायी असे आहेत. सदाचारी, सज्जन व प्रेमळ माणसांना तू या मंत्राचा विधीपूर्वक मंत्रोपदेश दे. निंदा करणारे, दुराचारी, निर्दयी अशा लोकांना कधीही मंत्रोपदेश देऊ नये. गणपतीचे महात्म्य फार थोर आहे. जो कोणी शुद्ध भक्ती भावाने गणपतीची आराधना करतो, त्याचे भजन, पूजन, नामस्मरण करतो, त्याला सद्बुद्धी, ज्ञान, यश, कीर्ती, संतती, संपत्ती, इहपर सौख्य आणि मोक्ष प्राप्त होतो. त्यानंतर ब्रह्मदेवाने व्यास महर्षींना ओम या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. आज इथेच थांबते. तर रसिक हो, आजची कथा आपणा सर्वांना आवडली असेल तर माझ्या माया स्वरगंध या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.